कोल्हापुरातून आले आणि कोथरूडचे झाले। भाजपचे आमदार आणि सध्याचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अगदी परफेक्ट बसणारा हा डायलॉग। 2024 ला काहीही झालं तरी गुलाल आपणच उधळायचा हा जणू चंगच चंद्रकांत पाटलांनी बांधला। मतदारसंघातील राजकीय गोळाबेरीज करून चंद्रकांत पाटलांनी निम्म मैदान मारलेलं असताना आता प्रचारातही ते 2 पावलं पुढे राहून भाजपने विरोधकांचा पुरता बाजार उठवलाय। चंद्रकांत पाटील यांना विजयाचा गुलाल लावण्यासाठी सारी भाजप यंत्रणाच तयारीला कशी लागलीये। डोर टू डोर प्रचार ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी सारी ताकद कोथरूडमध्ये चंद्रकांत दादांचे हात कसे मजबूत करतेय। विरोधकांच्या तुलनेत कोथरूडमध्ये पाटीलच बिग बॉस कसे ठरलेत याचीच ही इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ असे 2 खासदार या एकट्या कोथरूड मतदारसंघातून जातात। म्हणूनच भाजपसाठी कोथरूडमध्ये कमळ फुलवणं हे तसं सर्वात मोठं टार्गेट। लोकसभेला भाजपच्या बाजूने लागलेला निकाल, ब्राह्मण मतदारांची नाराजी दूर करणं, मराठा ब्राह्मण मतदारांचं केलेलं सोशल इंजिनिअरिंग या सगळ्या पातळ्यांचा विचार करता चंद्रकांत दादा कोथरूडमध्ये प्लस मध्येच होते। चंद्रकांत मोकाटे, किशोर शिंदे हे सध्या भाजपचे मतदारसंघातील प्रमुख विरोधक असले तरी त्यांची संघटनात्मक ताकद ही चंद्रकांत पाटील यांच्या तुलनेने कमीच पडताना दिसतेय। भाजपने प्रॉपर लावलेली फिल्डिंग पाहता ठाकरेंना कोथरूडमध्ये मशाल पेटवण्यासाठी तर मनसेच्या इंजिनाला वेग देण्यासाठी सध्या तरी फारसा स्कोप उरला नाहीये। हे कमी होतं की काय म्हणून प्रचाराच्या पातळीवरही चंद्रकांत पाटील यांनी आघाडी घेतल्यानं सध्या तरी चंद्रकांत पाटील यांची आमदारकी सेफ झोन मध्ये आहे। खरं तर मोहोळ कुलकर्णी ही जोडगोळी आपल्या संपूर्ण ताकदीने पुण्यातल्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी मैदानात उतरली आहे। त्यामुळे आपलं होमटाउन अर्थातच कोथरूडची जागा काहीही केल्या जिंकण्याचा नैतिक दबाव त्यांच्यावरती असणार आहे। त्यामुळे फक्त जिंकायचं नाही तर सर्वाधिक लीडने गुलाल लावायचा यासाठी सध्या भाजप कोथरूडमध्ये हातपाय मारतोय। त्यात चंद्रकांत पाटील यांनीही प्रचाराला चांगला जोर धरला असून डोर टू डोर प्रचारावर त्यांनी भर दिलाय। कधी ऑटो रिक्षामध्ये तर कधी कोथरूडकरांच्या घोळक्यात मिसळून चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराला वेग आणलाय। त्यात चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतल्यानं कोथरूड भाजपने चहूबाजूंनी सेफ करून ठेवलाय। त्यात भाजपची ही तयारी पाहता महाविकास आघाडीचा प्रचार हा बऱ्याच रेंगाळलेल्या अवस्थेत आहे। भाजपची बाजू मजबूत असताना आवश्यक असणाऱ्या काउंटर प्रचारावरही महाविकास आघाडीने फारसा भर दिलेला दिसत नाहीये। अगदी थोडक्यात सांगायचे झालं तर भाजपने कोथरूड अगदी राजकारणाच्या शेवटच्या दिवसात आपल्या टप्प्यात आणून ठेवलाय। त्यामुळे विरोधकांना हे मोमेंटम तोडायची असेल तर काहीतरी चमत्कारी गोष्ट घडून आणावी लागेल, तरच महाविकास आघाडीला आशेचा किरण कोथरूडमध्ये कदाचित दिसू शकतो। चंद्रकांत पाटील यांच्या पथ्यावर पडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असणार आहे तर ती म्हणजे बंडखोरी थंड करणं आणि महायुती म्हणून एक दिलानं प्रचार करणं। खरं तर निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा कोथरूड भाजपमध्ये बंडखोरी होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यापासून ते थेट अनेक भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी मध्यस्थी करून कोथरूड भाजपचा संपूर्ण सपोर्ट चंद्रकांत दादाच्या पाठीशी लावला। त्यापुढे जाऊन अजित पवार गटातील बंडखोर उमेदवार विजय डाकले यांच्यावरही अजितदादांनी तात्काळ कारवाई करत घड्याळाचा संपूर्ण सपोर्ट हा चंद्रकांत पाटलांना असल्याचाच अप्रत्यक्ष मेसेज दिला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपमधील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक असल्यामुळे चंद्रकांत पाटील हे पक्षाच्या थिंक टँक मधील महत्त्वाचे नेते समजले जातात। त्यात सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे त्यांचे जवळचे संबंध पाहता त्यांच्या हितचिंतकाकडूनही त्यांना आमदारकीला मदतीचा हात मिळू शकतो। त्यामुळे नरेंद्र मोदी यांची पुण्यातील चंद्रकांत पाटील यांच्यासाठीची सभा केवळ निमित्त मात्र म्हणता येऊ शकतं। कोथरूडच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी भाजपाने टाकलेला हा सर्वात मोठा डाव म्हणता येऊ शकतो। कोथरूड आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हेच जणू नरेंद्र मोदी यांच्या सभेतून आणखीनच गडद होणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटते, कोथरूड विधानसभा 2024 चा निकाल नेमका कसा लागेल? भाजपसाठी सध्या सर्व बाजूंनी सेफ दिसणारा कोथरूड 20 तारखेलाही सेफ झोन मध्येच राहील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।